गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन वेगवेगळ्या रिॲक्शनबद्दल माहिती घेणार आहोत. त्यातली पहिली रिॲक्शन म्हणजेच पर्किन्स रिॲक्शन आणि सेकंड रिॲक्शन आपण नॉव्हेंजल कंडेन्सेशन अशा दोन रिॲक्शन बघणार आहोत. फर्स्ट वन पर्किन्स रिॲक्शन आणि सेकंड रिॲक्शन आपली राहणार आहे नॉव्हेंजल कंडेन्सेशन. तर यातली आपण पहिली रिॲक्शन स्टार्ट करू. वर्किंग रिॲक्शन. तर या वर्किंग रिॲक्शनवर क्वेश्चन कशा पद्धतीचा असू शकतो. व्हॉट इज अ पर्किन्स रिॲक्शन अँड गिव्ह इट्स मेकॅनिझम. पर्किन्स रिॲक्शन कशाला म्हणतात आणि त्याचं मेकॅनिझम कसं असतं. तर नेमकं पर्किन रिॲक्शन कोण दाखवतं, त्यामध्ये कॅटॅलिस्ट कोणता यूज केला जातो आणि फायनली प्रॉडक्ट कोणतं मिळतं, हे आपल्याला व्यवस्थितपणे ध्यानात ठेवायचं आहे. की पर्किंग्स रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट कोणतं, आपल्याला प्रॉडक्ट काय मिळणार आहे, आपण कॅटॅलिस्ट काय यूज करणार आहोत. द रिॲक्शन ऑफ ॲन ॲरोमॅटिक अल्डिहाइड, म्हणजे ही रिॲक्शन ॲरोमॅटिक अल्डिहाइड दाखवणार आहे. विथ ॲन ॲलिफॅटिक ॲसिड अनहायड्राइड. दॅट मीन्स दिस इज द रिॲक्शन बिटवीन द ॲरोमॅटिक अल्डिहाइड, फॉर एक्झाम्पल बेन्झाल्डिहाइड, and second one is the aliphatic acid anhydride. This is the reaction between the aromatic aldehyde, for example benzaldehyde, and second one is the aliphatic acid anhydride in presence of sodium or potassium salt of acid. In presence of sodium or potassium salt of acid, that means sodium acetate corresponding to an anhydride. That means जो आपण इथे ॲसिड घेणार आहोत, जो सोडियम साल्ट ऑफ ॲसिड घेणार आहोत, हा या अनहायड्राईडच्या करेस्पॉन्डिंग असला पाहिजे. म्हणजेच आपण इथे ॲसिडिक अनहायड्राईड घेतलं तर इथे सोडियम ॲसिटेट, म्हणजे अशा पद्धतीचे, म्हणजेच दोन कार्बन असणारे ॲसिटिल ग्रुप जर जोडलेले असेल, ॲसिटिक अनहायड्राईड म्हणून सोडियम ॲसिटेट. समजा प्रॉपियोनिक अनहायड्राईड घेतलं तर आपल्याला इथे सोडियम प्रॉपियोनेट घ्यावं लागलं असतं. The reaction of an aromatic aldehyde with an acid anhydride in presence of sodium or potassium salt of acid corresponding to anhydride to give alpha beta unsaturated acid. Alpha beta unsaturated acid, these compounds are named as a cinnamic acid. आता अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड म्हणण्यामागचं कारण कोणतं, तर हा जो कार्बोनिल ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुपपासून पहिला कार्बन म्हणजे अल्फा आणि दुसरा कार्बन म्हणजे बीटा, या दोघांमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असल्यामुळे आपण त्याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोक्झिलिक ॲसिड असं त्याला आपण म्हटलेलं. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड इज नोन ॲज अ पर्किन रिॲक्शन. म्हणजे या रिॲक्शनकडे बघून सुद्धा आपण त्याचं स्टेटमेंट व्यवस्थितपणे देऊ शकतो. वेन द बेन्झाल्डिहाइड इज रिॲक्टेड विथ ॲसिटिक अनहायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ सोडियम ॲसिटेट, देन इट गिव्ज the formation of a cinnamic acid, or then it gives a cinnamic acid, that means alpha beta unsaturated acid. Such a reaction is known as a Perkins reaction. When the aromatic aldehyde, this is the general statement for this reaction is, when the aromatic aldehyde react with aliphatic acid anhydride in presence of sodium salt of acid corresponding to that anhydride, then it gives the preparation of alpha beta unsaturated acid, is known as a Perkins reaction. हे झालं जनरल स्टेटमेंट. परंतु जर आपण एक्झाम्पल कन्सिडर करून घेतलं तर असं म्हणता येईल, वेन द बेन्झाल्डिहाइड रिॲक्ट विथ ॲसिटिक अनहायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ सोडियम ॲसिटेट, देन इट गिव्स द alpha beta unsaturated acid, that is cinnamic acid. This reaction is known as a Perkins reaction. The reaction is carried out by refluxing equimolar quantities of aldehyde and salt of acid. That means here this reaction requires the equimolar concentration of aldehyde and sodium acetate with excess amount of anhydride. That means the anhydride is in excess amount. This aldehyde
and sodium acetate are in equimolar concentration, but the acetic anhydride present is in excess amount. Heterocyclic aldehyde such as furfural condenses heterocyclic aldehyde. Why it is called as heterocyclic aldehyde? This furfural is called as heterocyclic aldehyde because this cyclic compound contain one of the atom like oxygen atom. So या रिंग किंवा सायक्लिक कंपाऊंडमध्ये एक हेटेरो ॲटम प्रेझेंट आहे, तो म्हणजे ऑक्सिजन ॲटम. म्हणून अशा कंपाऊंडला आपण हेटेरोसायक्लिक कंपाऊंड असं म्हणतो आणि त्याला अल्डिहाइड ग्रुप लागलेला आहे, म्हणून याचं नाव हेटेरोसायक्लिक अल्डिहाइड सच ॲज अ फर्फ्युरल अल्डिहाइड. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज टोटली फर्फ्युरल अल्डिहाइड. कंडेन्सेस विथ ॲसिटिक अनहायड्राइड टू गिव्ह फर्फ्युरल acrylic acid in good yield. When the furfural aldehyde is react with acetic anhydride in presence of sodium acetate, then it gives furfural acrylic acid. This is the Riemann-Tiemann reaction. The mechanism involved in Perkins reaction is as follows. Firstly, there are 4 steps are involved in that reaction mechanism. In the first step, the sodium acetate is ionized into a acetate ion plus. That means sodium acetate is converted into acetate ion and Na positive ion. This acetate ion react with acetic anhydride, then it abstract a proton from the acetic anhydride. That means this acetate ion of sodium acetate abstract a proton of acetic anhydride. So this acetic anhydride is converted into a carbanion ion. तर बघा, पहिल्या स्टेपमध्ये काय केलं आपण, सोडियम ॲसिटेटचं आयोनायझेशन केलं, तर आपल्याला इथे ॲसिटेट आयन आणि Na पॉझिटिव्ह आयन असे 2 आयन्स इथे मिळाले. त्यामधलं आपण ॲसिटेट आयन which act as a nucleophile which abstract a proton of acetic anhydride. So this acetic anhydride is converted into a carbanium and with the eliminations of acetic acid. This carbanium 1 act to a carbonyl carbon of another aldehyde molecule. That means benzaldehyde molecule. Carbanium 1 then add to carbonyl carbon of benzaldehyde to produce anion 2. म्हणजेच इथे जो कार्बॅनियन 1 तयार झालेला आहे हा बेन्झाल्डिहाइड मॉलिक्यूलच्या कार्बोनिल ग्रुपशी ॲड होईल आणि इलेक्ट्रॉन, therefore the electron density on the carbon atom is increases. So the bond between the carbon and oxygen and opens and negative charge, that means anion is produced like this. The anion 2 on a protonation, firstly it undergoes a protonation and after that it undergoes a dehydration to give mixed anhydride. The anion 2 on a protonation and dehydration gives a mixed anhydride which on hydrolysis gives a cinnamic acid. तर जो anion 2 मॉलिक्यूल आहे याचं प्रोटोनेशन होईल, दॅट मीन्स इट H plus ion is attached to the negatively charged oxygen atom. So the hydroxy group is formed at the carbon atom. That means here the hydroxy compound 3 is formed. After the protonation, the dehydration, that means removal of water molecule takes place from the resultant compound. So the water molecule is removed from the resultant compound. Then after dehydration, the product obtained is C6H5, CH double bond CH, C double bond O, C double bond O, CH3. Then
when it undergoes hydrolysis, then the bond between the bond in between anhydride molecule breaks, and it gives the formation of cinnamic acid, C6H5CH double bond CH COOH, and another molecule is acetic acid is formed. That means one molecule is a cinnamic acid and second molecule is a acetic acid is formed. आपण एकदा पुन्हा पर्किन्स रिॲक्शनला रिवाइज करूया. पर्किन्स रिॲक्शन हे ॲरोमॅटिक अल्डिहाइड आणि ॲलिफॅटिक ॲसिड अनहायड्राईडमध्ये होणारी रिॲक्शन आहे. पर्किन्स रिॲक्शन ही ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे बेन्झाल्डिहाइड आणि ॲलिफॅटिक ॲसिड अनहायड्राईड म्हणजेच ॲसिटिक अनहायड्राईड असं म्हणता येईल, या दोघांमध्ये होईल इन प्रेझेन्स ऑफ सोडियम ॲसिटेट. देन इट गिव्स द प्रिपरेशन ऑफ सिनॅमिक ॲसिड. तसंच फर्फ्युरल अल्डिहाइड, या फर्फ्युरल अल्डिहाइडमध्ये जर ही रिॲक्शन होत असेल तर मिळणारा प्रॉडक्ट हा फ्युरिल ॲक्रिलिक ॲसिड या स्वरूपाचा मिळेल. त्यानंतर या रिॲक्शनचं मेकॅनिझम आपण स्टेप वाईज समजून घेऊ. तर त्यात पहिल्या स्टेपमध्ये जो सोडियम ॲसिटेट यूज केला होता त्याचं आयोनायझेशन होईल, म्हणजेच ॲसिटेट आयन आणि एन ए पॉझिटिव्ह आयन मिळेल. तो ॲसिटेट आयन ॲसिटिक अनहायड्राईडमधला हायड्रोजन ॲटम, अल्फा हायड्रोजन ॲटम ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि इथे कार्बॅनियन 1 मिळेल. दिस कार्बॅनियन 1 ॲड टू द कार्बन ऑफ सेकंड अल्डिहाइड मॉलिक्यूल, कार्बोनिल कार्बन ऑफ अल्डिहाइड मॉलिक्यूल. देन it form anion 2, the negatively charged species, that is the anion 2 is a form. In that anion 2 there is a negative charge is produced on the oxygen atom. So to stabilize this compound, the protonation takes place, and this oxygen atom is converted into a hydroxy group. After protonation, the dehydration of this molecule takes place, and it gives the unsaturation between the aldehyde and acetic anhydride. Now after dehydration there is a hydrolysis takes place and gives the formation of cinnamic acid with the elimination of acetic acid. There is some applications of Perkins reactions are given below, as well as the effect of a substituent on the Perkins reaction is also discussed here. The application, this reaction can also be carried out by using other bases like triethylamine, pyridine, etc. म्हणजेच ही पर्किन रिॲक्शन्स सोडियम ॲसिटेटच्याच प्रेझेन्समध्ये होते अशातला भाग नाही, तर ती ट्रायथिल अमाइन म्हणजेच टर्चरी अमाइन असं आपल्याला म्हणता येईल, किंवा पिरिडिनच्या प्रेझेन्समध्ये सुद्धा होऊ शकते. म्हणजे पर्किन्स रिॲक्शनसाठी फक्त सोडियम ॲसिटेटच असलं पाहिजे अशातला भाग नाही, तर ती टर्चरी अमाइन किंवा पिरिडिनच्या प्रेझेन्समध्ये सुद्धा होऊ शकते आणि बेटर इल्डसुद्धा आपल्याला मिळू शकते. फॉर एक्झाम्पल सॅलिसिलाल्डिहाइड अँड ॲसिड अनहायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ ट्रायथिल अमाइन प्रोड्युसेस अ सायक्लिक प्रॉडक्ट कॉम्ब्रिन. म्हणजे जर आपण त्या बेन्झाल्डिहाइडच्या ऐवजी सॅलिसिलाल्डिहाइड जर घेतलं आणि ॲसिटिक अनहायड्राइडची त्यासोबत रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ ट्रायथिल अमाइन, देन इट गिव्ज सायक्लिक प्रॉडक्ट लाईक कॉम्ब्रिन. आता यामध्ये एक व्यवस्थित अशी ॲप्लिकेशन लक्षात ठेवायची आहे की दिस रिॲक्शन इज ऑल्सो टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ट्रायथिल अमाइन ॲज वेल ॲज pyridine. Effect of a substituent. Generally it is found that the working reaction is facilitated by the presence of electron withdrawing substituent. जर इलेक्ट्रॉन विड्रॉविंग सबस्टिट्युएंट म्हणजे NO2Cl यासारखे जर इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप त्या ॲरोमॅटिक रिंगला जोडलेले असतील तर इट इन्क्रीजेस द ड्यू टू द इलेक्ट्रॉन विड्रॉविंग इफेक्ट, it increases the reactivity of that carbonyl group, while the electronic donating group such as alkyl or alkoxy group lower the yield. That means जर आपण इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप जर बेंझिंग रिंगला अटॅच असेल तर त्यावेळी मिळणारा प्रॉडक्ट हा
मॅक्झिमम राहील आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप म्हणजेच अल्किल ग्रुप अल्कॉक्झिक ग्रुप जर बेंझिन रिंगला अटॅच असेल तर इट डिक्रीजेस द रिॲक्टिव्हिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप, सो द इल्ड ऑफ टेल इज लोवर. तर अशा पद्धतीने अप्लिकेशन आणि इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट्स आपण सांगितलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट वन अगदी पर्किन्स रिॲक्शन सारखीच सेम रिॲक्शन मेकॅनिझम असणारी रिॲक्शन म्हणजे क्नाव्हेंजल कंडेन्सेशन. तर यावर प्रश्न या स्वरूपाचे असू शकतात. डिस्कस द मेकॅनिझम ऑफ क्नाव्हेंजल कंडेन्सेशन, डिस्कस द मेकॅनिझम ऑफ क्नाव्हेंजल कंडेन्सेशन, किंवा राईट ए शॉर्ट नोट ऑन क्नाव्हेंजल कंडेन्सेशन. द कंडेन्सेशन ऑफ अल्डिहाइड or ketone having no alpha hydrogen atom, the condensation of aldehyde and ketone having no alpha hydrogen atom with active methylene compound such as a malonic ester in presence of weak base like ammonia, primary amine, secondary amine is known as a Knoevenagel condensation. म्हणजेच ते अल्डिहाइड किंवा कीटोन ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाहीत, aldehyde or ketone which do not contain alpha hydrogen atom when react with active methylene group containing compound, that means active methylene compound such as a malonic ester in presence of very weak base like ammonia, primary amine or secondary amine. Here the reaction is catalyzed by weak base like amines when the benzaldehyde which do not contain alpha hydrogen atom. This is the molecular formula of benzaldehyde C6H5CHO when react with a malonic ester in presence of weak base like ammonia, primary amine or secondary amine. It undergoes a condensation, that means a removal of simple molecule like water is eliminated from this reaction. The oxygen atom of benzaldehyde and H2 or hydrogen from the active methylene compound form a water molecule, and then it gives the preparation of a product like C6H5CH double bond C COET. This ET indicates ethyl group, and this compound is called as a diethyl malonate. Benzaldehyde diethyl malonate. It remove a water molecule and it gives the preparation of C6H5CH double bond C COET. After hydrolysis or acetic hydrolysis, it gives the C6H5CH double bond COH, that means alpha beta unsaturated acid like cinnamic acid. Now the second one reaction is that in that case the ester used is the malonic ester used, it contains two different alkyl group, that means here there is a methyl group is present and second one is the here there is the ethyl group, that means mixed alkyl groups are present in a malonic ester. Then what happened, we have to see here, when the benzaldehyde is react with malonic ester, it also shows a condensation. It undergoes a condensation and water molecule is removed by using the oxygen atom of benzaldehyde and hydrogen of active methylene group, and it gives a water molecule and form a new product C6H5CH double bond C, here the COCH3 and here the COOET. After acid hydrolysis, it gives the preparation of C6H5CH double bond CH COCH3 benzyl acetone. The mechanism of this reaction is similar to a Perkins reaction. It consists of following steps. The first step, abstraction of a proton by base to give a carbanion one. That means here the secondary amine is used as a base. This secondary amine abstract a proton and gives the ammonium ion. Secondary amine abstract proton gives a ammonium ion, and carbanium ion is formed from the malonic ester.
म्हणजे जे ते सेकंडरी अमाइन हा ॲक्टिव्ह मिथिलीन ग्रुपमधला हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि इथे कार्बॅनियन आयन मलोनिक एस्टरचं कार्बॅनियन आयनमध्ये कन्व्हर्शन होईल. दिस कार्बॅनियन आयन अगेन ॲडेड टू अ कार्बोनिल कार्बन ऑफ बेन्झाल्डिहाइड. The nucleophilic addition reaction in which the carbanion ion adds to a carbonyl carbon of a carbonyl compound. That means this carbanion ion is bonded to a carbonyl carbon of a benzaldehyde and it gives the preparation of anion 2. That means when the carbanion ion is bonded to carbonyl carbon, the electron density on the carbon atom is increases. So the bond between the carbon and oxygen opens and negative charge is produced on the oxygen atom. This compound is called as anion 2 or this anion 2 again undergoes the protonation. The protonation is takes place in presence of ammonium ion. So the protonated compound is formed. This oxygen atom abstract a proton from the ammonium ion and it gives the protonated compound C6H5 CHOH CH CO C2H5 CO C2H5 with the secondary amines. Now after protonation, dehydration reaction followed by hydrolysis, and decarboxylation to gives alpha beta unsaturated acid. After the protonation, the dehydration is takes place from the resultant molecule. That means water molecule is removed from the combined product of benzaldehyde and malonic ester, and then it gives the preparation of C6H5 CH double bond C COET or COET, which on again undergoes hydrolysis in presence of acid. Then it gives the preparation of alpha beta unsaturated acid, which is named as a cinnamic acid. तर या चारही स्टेपमध्ये आपण पुन्हा एकदा थोडक्यात रिवाईज करू की पहिल्या स्टेपमध्ये नेमकं काय झालं. तर हा जो सेकंडरी अमाइन बेस घेतलेला आहे, हा सेकंडरी अमाइन मलोनिक एस्टरचा हायड्रोजन ॲटम ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि अमोनियम आयन फॉर्म होईल. व दुसरा कंपाऊंड हा कार्बॅनियन आयन. का बरं, तर हायड्रोजन ॲटम गेल्यामुळे या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज प्रोड्यूस होईल आणि हे कार्बॅनियन आयन तयार होईल. हे कार्बॅनियन आयन बेन्झाल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बनवर बॉन्ड फॉर्म करेल किंवा ॲड होईल आणि त्यामुळे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये असणारा बॉन्ड ओपन होऊन या ऑक्सिजन ॲटमवर निगेटिव्ह चार्ज प्रोड्यूस होईल. त्यालाच आपण anion 2 असं म्हटलेलं आहे. दिस anion 2 अगेन अंडरगोज प्रोटोनेशन रिॲक्शन विथ ammonium ion and it abstract a proton from the ammonium ion and gives the protonated addition product. This protonated addition product again undergoes dehydration. That means a removal of water molecule takes place from this protonated addition product and it gives the preparation of C6H5 CH double bond C COET. That means from this compound, when this compound undergoes acid hydrolysis, then it gives the preparation of alpha beta unsaturated acid, which is called as a cinnamic acid. The applications of Nijvengel condensation, it is used to synthesize the unsaturated acid with 1,5-diketone. That means this compound is converted into this ethyl group is converted into a 1,5-diketones. That means Nijvengel reaction is also used to prepare the alpha beta unsaturated acid like cinnamic acid. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोन रिॲक्शन समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पहिली रिॲक्शन होती पर्किन्स रिॲक्शन आणि सेकंड वन रिॲक्शन होती नायव्हेंजल कंडेन्सेशन. तर आपण सुद्धा या रिॲक्शन व्यवस्थितपणे समजून घ्याव्यात
आणि या क्लासनंतर गुगल फॉर्ममध्ये जे काही क्वेश्चन या रिएक्शनवर आधारित मी विचारलेले असतील त्या क्वेश्चनचं उत्तर देण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. तरी आजचा हा क्लास मी इथेच संपवतो. धन्यवाद.